हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर थंडी ना खूपच वाढत चालली आहे. काय उठायचं मनच नाही होत. तर बाजूच्या ताईने बघा चूल पेटवली होती, तर मग मी इकडे येऊन बसली मस्त चुलीजवळ ब्रश करत. आणि कॉलेजला जायचं होतं, रेडी होऊन आली आता मी कॉलेजला. आणि ही बघा इकडे काय करत आहे त्या चिमणीसोबत. आणि नंतर सगळ्यांना ना फारच थंडी वाजत होती, तर आम्ही सगळे कॉलेजच्या बाहेर येऊन उभं राहिलो. तर इकडे आमच्या सगळ्यांच्या काय मस्ती चालू होत्या, कोणाच्या गप्पा. आणि नंतर चला आता खाली येत होतो. तर हे बघा, हे मुलगी कशी करत होती इकडे येऊन मस्ती. आणि मग सगळ्यांच्या इकडे काय डिस्कशन चालू होतं. खूपच थंडी वाजत आहे, उन्हात उभं राहावं असं तसं. आम्ही सगळे मस्तपैकी मस्ती करत होतो. नंतर एक व्हिडिओ पण घेऊन घेतला आणि क्लासमध्ये आलो. तर इकडे बघा हे यांचं काय चालू आहे असाइनमेंटचं. हे सगळे बघा इकडे काय असाइनमेंट्स ठेवत होते. आणि नंतर माझ्या दोन्ही भावांना केला बाय बाय. तर चला आता आपण पण जाऊया घरी. आणि नंतर घरी नाही जायचंय, बाहेर जायचंय. इकडे बघा मंदिरात ना पालखी आली होती महाराजांच्या. तर माझ्या फ्रेंडला आणि मला ना खूपच भूक लागली, तर म्हटलं चला आता काहीतरी खायला जाऊया. तर बघा आम्ही आता इकडे आलो आणि मेन्यू कार्ड बघणं चालू होतं आमचं. तर काय ऑर्डर करायचं चालू होतं, काजू करी करायची, पनीर करायचं की कोफ्ता करायचं, असं आमचं डिस्कशन चालू होतं. आणि नंतर आम्ही पहिले तर आधी आम्ही ना स्टार्टर्स मागवलं, कारण की खूपच भूक लागली होती आम्हाला. तर मग तेवढ्यातच आमचा बघा मसाला पापड आलाय. आणि नंतर आमचं मेन्स कोर्सचं डिस्कशन चालू होतं. तर तेवढ्यातच म्हटलं चला आधी आपला पनीर मलाई टिक्का आलेला आहे, तर तो पण खाऊन घेऊया. तर चला ती ताईने आम्हाला सर्व केला आणि नंतर आम्ही घेतलं आता आमचं खाऊन. आणि तेवढ्यातच बघा आता आपला मेन कोर्स पण आलेला आहे. तर आता आम्ही भाजी बोलावलेली आहे. तर बघा आम्ही आता एक व्हेज चटकी तवा हॉट अँड स्पायसी आणि एक बटर पनीर मसाला अशा 2 भाज्या मागवल्या. आणि गार्लिक नान आणि बटर नान अशा 2 पोळीज पण मागवल्या. तर चला आता आपलं सगळं आलेलं आहे. आणि हे सगळं बघून तर मला फारच भूक लागली आहे. म्हटलं चला जेवण करून घेऊया. गार्लिक नान पण आलेली आहे. आणि चला जेवण झालं आणि हात धुवून घेतला. आणि नंतर ना हे सोप वगैरे पण खाऊन घेतलं. तर चला आता जेवण वगैरे झालं आणि निघूया आता आपण घरी जायला. तर मला तर तेवढ्यातच सामान आणायचं होतं. तर आईने सांगितलेलं होतं. तर चला आता आपण इकडे आलेलो आहे शॉपिंग करायला. आपलं जे जे घ्यायचं होतं ते घ्यायला. आणि घेतलं. आणि इकडे बघा बॉडी लोशन वगैरे पण होते. तर चला घेतलं सगळं आपलं सामान आणि जाऊया आता घरी. तर बिल वगैरे घेतलं आणि निघालो आता घराकडे जायला. घरी आली नंतर बघा मस्तपैकी पेरू कापलेलं होतं. तर चला आता पेरू खाऊन घेऊया. किती पण सर्दी असो पण पेरू तर खावाच लागणार. आणि नंतर बच्चे बाटी बाहेर मस्त बॅडमिंटन खेळत होते. तर चला म्हटलं आपण पण जाऊया खेळायला. नंतर घरी आली आणि बॅग घेतली, मस्त वरती आली. आणि इकडे बघा वरती येऊन काय परत आता पेरूचं चॉकलेट होतं. तर चला मग आता हे पेरूचं चॉकलेट पण खाऊन घेऊया. आणि त्याच्यासोबत ना थोडं स्पायसी हे मसाले पण आले होते. तर त्याच्यामध्ये तिखट वगैरे आणि मसाले होते. तर ते पण टाकलं आणि खाऊन घेतलं. नंतर आईने मस्त बघा शेवड्याचा भात आणून दिला. तर अभ्यास करत करत शेवड्याचा भात पण खाऊन घेतला. कारण की मला तर आता लेट होत होता. तर म्हटलं चला आता तसंच खाऊन घेऊया. तर मी अभ्यासच करत होते तेवढ्यात बघा हा आला. आणि याची काय मस्ती चालू होती. माझी टोपी घेऊन घेतली आणि मला ही बाबाची देऊन दिली. कालच आणल्या होत्या ना आपण ह्या दोन्ही टोप्या. आणि व्हिडिओच्या मध्ये मध्ये पण करत होता. तर मी त्याला सांगितलं हे बघ मी काय काय आणलं खायला आज. तर चला त्याने मला थोडं थोडंच दिलं, पण खायला दिलं तरी. नंतर त्याने ना घेऊन घेतला. आणि हे बघा आणि सूप वगैरे पण आणले होते. आणि हे चॉकलेट्सच्या गोळ्या आहेत ना, हे बाबासाठी आणल्या होत्या. तर चला बाबाला दिल्या. आणि बाबाने मस्त 5 स्टार चॉकलेट्स आणले होते. आणि एक तर बाबाने खाल्ला आणि एक दुसरं ना मला दिलं. तर त्यात काय दादाचं मन पण भरत नाही. त्याने ना माझं घेऊनच घेतलं ते चॉकलेट. आणि मी मागत होती तर म्हटलं आता संपले संपले. आणि सगळं खाऊन घेतलं. आणि मला बघा रॅपर्सच दिलं. नंतर दादाचं पण तसंच स्वतःच खात होता, मला तर काही देतच नव्हता. तर भांडून भांडून घेतलं, देऊन दिलं परत मग त्याचं त्याला चॉकलेट उष्ट. तर चला फ्रेंड्स आता माझा व्हिडिओ संपलाय. भेटूया आता उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.